आजच्या सकाळ सत्रापासून कुमारजी नाईक साहेब यांना आपण पाहू शकतायत. अप्रतिम मेहनत या स्पर्धेला नेहमीच पाहायला मिळते. RCM नाव मात्र या सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर टायटल खूप चांगलं बनलं गेलंय. सामन्याला होईल सुरुवात. पहिले षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होईल. प्रतीक पहिलाच बॉल यावेळेला डॉट बॉलच्या स्वरूपात पाहायला मिळतोय. गुड डिलिव्हरी, सुपर लाईन अँड लेंथ. प्रतीकचा बॉल यावेळेला पुन्हा एकदा डॉट बॉल. गुड डिलिव्हरी, सुपर लाईन अँड लेंथ. चांगला बॉल डिलिव्हर करत असताना आपण पाहू शकतायत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर येताना राईट ओव्हर द विकेटने यावेळेला ऑन दी टॉस आणि 3 बॉल लगातार डॉट केलेत. एकाच लाईन अँड लेंथवर गोलंदाजी करत असताना एकाच टप्प्यावर गोलंदाजी करतोय. सुपर 3 बॉल लगातार डॉट. चौथ्या बॉलवर मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न निश्चित स्वरूपात केला गेला होता. डिक्लरेशन झोनमध्ये 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 1. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोचते 1 या धावसंख्येवर. चांगला बॉल होता. चांगला बॉल टप्पा चूक पद्धतीने पाहायला मिळतो आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिरावली गेले 1 या धावसंख्येवर. लगातार डॉटवर डॉट बॉल येत आहेत. पुन्हा एकदा त्याच टप्प्यावर गोलंदाजी करत असताना वा, फक्त एकच धाव खर्च करत असताना पहिल्या षटकामध्ये प्रतीक 2 रन्स यावेळेला आपण पाहू शकतायत. 1 रन येत असताना पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर गोलंदाज यावेळेला गोलंदाजी मार्कवर येताना पहिल्या षटकात फक्त 1 रन आली. ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने बॉल एक्झिक्यूट केले गेले. 1 रन तर मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटतील. फेक येईपर्यंत जर आपण पाहिलं तर 2 रन्स आणि पंच 1 शॉट यावेळेला दर्शवत असताना उपेंद्र पंडित सर यांना आपण पाहू शकतायत. एकच धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 2 वर जाऊन पोहोचले गेले. अथर्व आणि कौशिक अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. सरळ बॅटचा वापर करत असताना 1 रन मिळेल. एकच धावेवर आणि संघाची धावसंख्या 3च्या घरामध्ये जाऊन पोहोचली. 3 रन. षटक क्रमांक पहिलं आपण पाहिलं 1 रन फक्त आणि दुसऱ्या षटकात पहिल्याच बॉलवर 2 रन्स घेतल्या होत्या, परंतु 1 रन शॉर्ट होती. या बॉलला मात्र लेफ्ट केलं. काय कंट्रोल केलं होतं फलंदाजाने कौशिकने. वाईट बॉलचा इशारा येत असताना
संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 4च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले घास या टीमची. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिलं 1 रन, दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 4-0. गुड डिलिव्हरी, सुपर लाईन अँड लेंथ ऑफ कटर बॉल पाहायला मिळतो. अगदी ऑफस्टमच्या जवळून बॉल हा हॅलो बाय बाय करत चेंडूची सांगता होते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 4. सहा डॉट बॉल येत असताना आतापर्यंत पहिल्या इनिंगमध्ये. चला थोडीशी घाई करा. ऑन साईडला मिस्टमिंग स्ट्रोक जरूर होता. तत्पूर्वी सिंगल मेल का? यस डेफिनेटली सिंगल मेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या 5 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले गेले. 5 रन ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. इथून मिसटायमिंग स्ट्रोक. पाचला 0 सध्या आपण पाहू शकता. दुसऱ्या षटकातील पुढील बॉल राईट द विकेटने. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. खूप चांगला फटका आहे. फिल्डर पुढे सरसावतील. 1 बाउन्सने चेंडूला फील्ड करेपर्यंत रन्स मिळतील. यावेळेला संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवर. 7 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. षटक क्रमांक 2 कंप्लीट झालेत. चांगला फटका खेळलाय. मिड ऑफचा फिल्डर पुढे सरसावेल. तत्पूर्वी सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. आठ रन्स सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. अप्रतिम क्रॅकिंग स्ट्रोक बिटवीन द गॅप मध्ये सरळ बॉल निघून जाईल. एक्स्ट्रा कव्हरला भेदून निघून जात असताना चौकारासाठी ग्रेट टायमिंग, स्वीट अँड स्मार्ट 4 रन चौकार. बाराला 0. खूप चांगला स्ट्रोक खेळला होता. यावेळेला जागेवरून खेळलेत. बराच वेळ बॉल हवेत राहतोय, परंतु जजमेंट घेता आलं नाही आणि पाहता पाहता डिक्लेरेशन झोनच्या दिशेने बॉल वळतोय. एकच धावेवर समाधान. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 13 वर जाऊन पोहोचले गेले. 13 रन ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना घास टीम.
फुलटॉस बॉल होता ऑन साईडला, घेऊन काढलंय बॉलला. मिडॉनचा फिल्डर पुढे सरसावेल, चांगली फेकी आणि तत्पूर्वी 2 रन्स कंप्लीट केले जाता येईल. सिंगल डबल ला महत्व दिलंय. संघाची धावसंख्या 15च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 15 रन झालेत. अप्रतिम चांगलं कंट्रोल होतं. यावेळेला बॅटरचं 1 रन आणि दुसऱ्या रन साठी परतले होते. ऑलमोस्ट पोहोचले त्या ठिकाणी. चांगल्या डाईव्हचा फायदा मिळाला. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 17 वर जाऊन पोहोचले गेले. 17 रन्स, नो लॉस. तिसरं षटक हे प्रगतीपथावर असताना 17 रन झालेले आहेत. डेड बॉल पंच घोषित करतील. ज्या पद्धतीने आपण पाहू शकतायत. व्हाईट साठी जो रिव्ह्यू घेतला गेलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. संघाची धावसंख्या स्थिर राहिली. आतापर्यंत आपण पाहिलं तर बॉल फेकून झाले ते जवळजवळ 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 17 या धावसंख्येवर. 17 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. शेवटचं आणि अंतिम षटक आहे. स्वयं न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये 3 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचले गेले. आजच्या दिवसातील ही 11वी मॅच आपल्याला पाहायला मिळते, अनुभवायला मिळते. रिटायर्ड हर्ट जो आपण पाहू शकतायत. फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतला गेला. आय थिंक सो रिटायर्ड आउट यावेळेला आपण पाहू शकतायत. म्हणजेच बॅटिंगसाठी तो फलंदाज येणारच नाही. इंजुरीने जेव्हा तुम्ही खूप त्रस्त असता अशा वेळेला मात्र तुम्हाला खेळता येत नाही. त्यावेळेला रिटायर्ड हर्ट फलंदाज होत असतो. आणि इथून जर आपण पाहिलं, यस विकेट डाऊन, रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. सतरा धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या बॉलच्या एक बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहिले 17 धावा. गडी बाद झालेत. आतापर्यंत एकच गडी बाद होत असताना पाहायला मिळतोय. फर्स्ट विकेट डाऊन. चांगला बॉल टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये आणि इथून कोणता फलंदाज बाद होईल. नवीन फलंदाज मिस्टर मयूर. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होताना सातत्याने पाहायला मिळत आहेत.
17 रन. बिकट अवस्था आतापर्यंत पाहायला मिळते संघाची, कारण परिपूर्ण खांदे झुकलेले आहेत असंच म्हणायला हरकत नाही आहे. ज्या पद्धतीने बॅटिंग करणाऱ्या टीमने टॉस जिंकल्यानंतर लगेच बॅटिंग करण्याचा मानस ठेवला होता, यावेळेला टप्पा पडल्यानंतर सरळ बॉल फ्लाईट दिली आहे. बॉलला काय विकेट किपिंग अप्रतिम पाहायला मिळते. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहिले 17-2. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगला बॉल बरोबर अंपायरच्या बाजूला जात असताना 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 18-2. बॉल फेकून झालेत ते जवळजवळ आपण पाहिलं तर 4 बॉलचा खेळ झालाय. शेवटच्या 2 बॉलचा खेळ शेष राहिलाय. परिपूर्णतः जर आपण पाहिलं तर आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा अण्णासाहेब वर्तक सभागृह ट्रस्ट पुरस्कृत रामजी बाबा क्रिकेट मंडळ आयोजित RCM ट्रॉफी 2026चं हे शानदार आयोजन आणि लगातार जे डॉट बॉलचे पर्सेंटेज आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं. अप्रतिम गुड डिलिव्हरी आणि शेवटचा बॉल सुद्धा डॉट येत असताना अशा प्रकारे 4 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर फक्त आणि फक्त 18 आणि विजयासाठी 19 रनची आवश्यकता असेल. 19 धावांचं लक्ष्य. बॉलर सज्ज होईल. बॉलिंग मार्कवर येताना विजयासाठी टार्गेट सेट केले गेले. तर एकंदरीत आपण पाहू शकतायत 19 या धावसंख्येचं 19 रन्स ऑन दी बोर्ड. हलक्याशा हाताने ढकलून काढलं या बॉलला गली रिजन मध्ये. तत्पूर्वी सिंगल मेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 1 वर जाऊन पोहोचले गेले. ऑफ द मार्क सिंगलच्या माध्यमातून. गास वर्सेस बांगर. प्रतीक सध्या आपण पाहू शकतायत
चांगला बॉल होता, चांगला बॉल यावेळेला पाहायला मिळतो. टप्पा अचूक पद्धतीने आपण पाहू शकाल. सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉलची सांगता. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले गेले होते. 3 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 1च्या घरामध्ये 19 धावांचं लक्ष. कधी कधी या छोटी धावसंख्या मोठी वाटू लागते. त्याचं कारण असतं दडपण. षटकार चौकार येणे पहिल्याच ओव्हरपासून खूप महत्वाचं असतं. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने आणि बॅटचे एज टेकन, फलंदाज बाद. थँक्यू. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली, एक या धावसंख्येवर एक बाद एक अशी स्थिती पाहायला मिळते. 18 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होत असताना पाहायला मिळत आहेत. पराग उर्फ पप्पू यांना आपण पाहू शकतात. बॅकफुटला जाऊन अतिशय हलक्याशा हाताने फक्त चेंडूला दिशा दिली. 2 रन्स आतापर्यंत स्कोर कार्डवर लागले गेलेत. विजयासाठी अजून सुद्धा 17 रनची आवश्यकता आहे. चांगला फटका खेळलाय आणि सरळ बॉल जर आपण पाहिला तर डिक्लेरेशन झोनमध्ये वळेल. तत्पूर्वी 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 3च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 3 रन्स ऑन दी बोर्ड. 16 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर फक्त आणि फक्त 3 रन्स. प्रणव आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. एक विकेट टिकर गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. चांगला बॉल डिलिव्हर केला होता. ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं. हीच खुबी राहिले अलीकडच्या काळामध्ये गोलंदाजांची. जर फलंदाजांपासून तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्हाला अशा प्रकारची लाईन लेंथ खूप मेंटेन करावी लागेल. सातत्याने ती कन्सिस्टन्सी तुम्हाला दाखवावी लागेल. अप्रतिम चांगला फटका आहे. अप्परकटच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. डिक्लेरेशन झोनमध्ये 1च रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 4 वर जाऊन पोहोचली गेली. 4 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. पुन्हा एकदा फलंदाज सज्ज होईल. फलंदाजी बॅटिंग स्टान्सवर. अगदी ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा आणि उद्याच्या दिवसामध्ये
पुन्हा एकदा आपण अप्रतिम सामने, ती चुरस, तीच लढत अप्रतिम पाहायला मिळेल. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 5 या धावसंख्येवर विजयासाठी 14 रनची आवश्यकता आहे. हलक्याशा हाताने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. पायावर बॉल जाऊन आदळला. पंचांनी लेग बायचा इशारा दर्शवला. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 6 या धावसंख्येवर 6 रन, लॉस ऑफ 1 विकेट. तर संत गतीने सुरुवात आणि बॅटर षटकार चौकार यावेळेला खेळण्याच्या मूडमध्ये नाही आहेत आणि त्याचंच प्रत्यय. अप्रतिम चांगला फटका, क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. ट्रू दी कव्हर फिल्डर आहेत. स्वतः मात्र बॉल घेऊन येत आहेत. त्यांना माहिती आहे की बॉल इथून जर फेकला व्यवस्थित फेकी आली नाही तर कदाचित धावांचा वेग वाढेल. 1 रन मिळते. संघाची धावसंख्या 7च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 12 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. डिक्लरेशन झोनमध्ये 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 7च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. विजयासाठी 12 रन, 11 रनची आवश्यकता. 8 रन झालेत. 12 बॉल आणि 11 रन हे सामन्याचं समीकरण आहे. मोठे फटके मारत नाहीये. सिंगल डबलला महत्त्व देत आहेत. दोन्ही फलंदाज जाणतायत इथे मोठे फटके मारले तर कदाचित धावांचा वेग कमी होईल, विकेट मिळेल. इंटरव्ह्यूल विकेट मिळाल्यानंतर प्रतिस्पर्धी संघ दबाव टाकण्याचा प्रयत्न करेल आणि त्यामुळे सिंगलला सध्या क्रिकेटमधील जे बेसिक आहे त्याला महत्त्व दिलं गेलंय. ऑन साईडला खूप चांगला फटका आणि सरळ बॉलला मात्र फेकून दिलं षटकारासाठी. वॉट अ शॉट. कडक स्ट्रोक होता. या षटकाराने संघाची धावसंख्या 14 रन ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. आता फक्त विजयासाठी 5 रनची आवश्यकता. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. डिक्लरेशन झोनमध्ये बॅटची हलकीशी एज घेत 4 रनची आवश्यकता. आजच्या दिवसातील ही शेवटची लढत आपण पाहत आहेत आणि जवळजवळ विजयाच्या उंबरठ्यावर. इथून जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या 1च्या मदतीने जाऊन पोहोचते. 16 या धावसंख्येवर 16 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. 9 बॉल आणि 3 रनची आवश्यकता. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. डिक्लरेशन झोनमध्ये 1 रन ऍड होईल. आता 8 बॉल 2 रनची आवश्यकता. हलक्याशा हाताने आणि स्कोरार लेवल. विजयासाठी 1 रनची आवश्यकता आहे. ऑन साईडला खूप चांगला फटका आणि फिल्डर येत आहेत आणि अशा प्रकारे विजयाचा चौकार. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन टीम भांडगर अँड हार्ड लक गास टीम. चला, मॅन ऑफ द मॅच आपण या ठिकाणी लगेच सन्मानित करणार आहोत. विवेक नाईक ठरतायत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. विवेक नाईक, आपण यायचं लगेच मॅन ऑफ द मॅच स्वीकारण्यासाठी.
थँक्यू. या मॅन ऑफ द मॅच हितेजी पाटील यांच्या शुभ हस्ते देऊया मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. या आपण विवेक नाईक यांना देऊया मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. हितेजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते ही सुंदर ट्रॉफी या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. RCM ट्रॉफी 2026 आणि कॅमेऱ्यात कैद केले जात आहेत एक क्षणचित्रे. वेल प्लेट विवेकजी नाईक, कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. आणि आजच्या दिवसात इथेच आपण थांबूया. आजचा दिवस समाप्त झाला असं जाहीर करत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद.